रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पाचपंढरी हे गाव जिल्ह्यात सर्वाधिक मच्छीमार कोळी समाजाच्या लोकवस्तीचे गाव आहे। या पाचपंढरी गावात गुढीपाडव्यानिमित्त उत्साहात आणि धार्मिक वातावरणात भव्य शोभायात्रा काढण्यात आली। गावातील श्रीराम मंदिरात आजपासून खऱ्या अर्थाने राम जन्मोत्सव सोहळ्याला विधिवत सुरुवात झाली असून संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। गुढीपाडव्याच्या निमित्ताने राम मंदिरावर आकर्षक गुढी उभारण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। शोभायात्रेची सांगता मंदिरात करण्यात आली। पाचपंढरी गावातील घराघरांवर गुढी उभारून सण उत्साहात साजरा करण्यात आला। या शोभायात्रेचे विशेष म्हणजे या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा परिधान करून कोळी गीतांवर अनेकांनी ताल धरला। या शोभायात्रेत विविध प्रकारचे वाद्य वाजवण्यात आल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेले होते। येथील बांधवांनी आणि भगिनींनी शिस्तबद्ध पद्धतीने नाचून कार्यक्रमाचा आनंद आणखीनच द्विगुणित केला। तसेच विविध प्रकारचे चित्ररथ या शोभायात्रेचे आकर्षण ठरले। या धार्मिक आणि आनंदाच्या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दापोली पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता। गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज गुढीपाडवा निमित्त पाचपंढरी गावामध्ये शोभायात्राचं आयोजन केलेलं होतं। आता दरवर्षी यजमानपद हे बदलत असतं आणि पाचपंढरी गावामध्ये 10 मंडळी असतात आणि प्रतिवर्षी प्रत्येक मंडळीला तो पद देण्यात येतो, यजमानपद। आणि यावर्षी 2026 श्री राम जन्मोत्सव हा बहुमान यजमान होमावाले मंडळीला मिळालेला आहे आणि तो मान आपण यावर्षी भूषवित आहोत। आणि यावर्षी श्री रामनवमी आमच्या अध्यक्षतेखाली पार होणार आहे आणि येणारे जे वर्षभर सण असतात ते देखील आमच्याच अध्यक्षतेखाली ते देखरेखीखाली पार होतील। यावर्षी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करायचा असं आमचं नियोजन आहे। तसेच यावर्षीचं आम्ही एक चांगले नवीन नियोजन आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये रामकथा असेल, त्याच्यानंतर दशावतार कथा आहे। आज गुढीपाडव्याचं आयोजन केलेलं आहे। शोभायात्रा काढलेली आहे सकाळीच 8 वाजता। ती शोभायात्रा आता 10-10:30 मंदिरामध्ये आगमन होईल त्याचं आणि शोभायात्रा संपल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित पोवाडा आणि शिवचरित्र व्याख्यान असं हे आयोजन केलेलं आहे। तेव्हा मी सर्वांना गुढीपाडवा, येणारा राम जन्मोत्सव सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो व ह्या नियोजनामध्ये, या उत्सवामध्ये सर्व महिला, गावकरी, ग्रामस्थ, पंचक्रोशीतील सर्व लोकांनी सहभाग घ्यावा आणि यजमान होमावले मंडळीला सहकार्य करावे असे मी आवाहन करतो। तसेच पुन्हा एकदा मी सर्व रामभक्तांना श्री गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो।
पाच पंढरीच्या पारंपरिक व्यवस्थेनुसार प्रतिवर्षी श्री रामजन्माचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात भक्तिभावाने साजरा केला जातो आणि हा साजरा करण्याचं जे वैभव आहे, जे सौख्य आहे, जे भक्तिमय वातावरण जे निर्माण होतं, त्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांचं सहकार्य अत्यंत अनमोल असतं आणि आमच्या गावच्या प्रथेनुसार प्रतिवर्षी एक मंडळी हा कार्यक्रम आयोजक यजमानपद घेऊन ते साजरा करत असतात. गत 2025मध्ये आमच्या रस्ताळे मंडळीकडे या कार्यक्रमाचं या गावचं आयोजकपद होतं, म्हणजे यजमानपद होतं आणि वर्षभरामध्ये झालेले सर्व कार्यक्रम गोकुळाष्टमी असो वा होळी असो वा कुठलाही कार्यक्रम असो त्यात यजमान मंडळीच्या आधिपत्याखाली साजरा होतो आणि अत्यंत सर्व गावकऱ्यांचं चांगल्या प्रकारचं सहकार्य, सर्व पुढाऱ्यांचं सहकार्य आम्हाला या वर्षभरामध्ये चांगल्या प्रकारे लाभलेलं आहे. आणि आता यावर्षी त्याचा गुढीपाडव्याच्या या सुंदर हिंदू वर्षाच्या निमित्ताने हस्तांतरणाचा कार्यक्रम आता पार पडेल. रस्ताळे मंडळीकडून पुढच्या वर्षासाठी होमावाले मंडळीकडे यजमानपद जात आहे. आता मी या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे दागिन्याची पेटी असते, ती पेटी आता आम्ही आमच्या मंदिरामध्ये घेऊन आलेले आहोत आणि त्या आता आमच्या 20 पुढाऱ्यांच्या सभेमध्ये ते हस्तांतर होमावाले मंडळीने केलं जाईल आणि त्यांना रस्ताळे मंडळीच्या वतीने आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने होमावाले मंडळीला आम्ही चांगल्या प्रकारे सहकार्य करू आणि त्यांना धन्यवाद देतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.